साथीचा महामंत्र प्रलशरचा प्लांटो कृषी तंत्र। शेती पिकवली तर भाव मिळत नाही, पीक आलं तर त्याचं जोपासना योग्य होत नाही आणि दाणेदार खतं मोगम पद्धतीनं आम्ही टाकतो। आम्हाला कोणाचं मार्गदर्शन नसल्यामुळं आम्ही शेतीचा पोतही बिघडत चालल्यामुळं कपाशीचा साधारणतः आम्हाला खर्च जास्त होतो आणि उत्पन्नात घट येते। एक दिवस आमच्या चुलत भावाच्या मुलांना मला प्लांटो खताविषयी, प्लांटो कंपनीविषयी आणि आपले राणे साहेब आहे त्यांचा फोन नंबर दिला। फोन केल्यानंतर राणे साहेब इथं आले आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। पहिला डोस प्लांटो दाणेदार 50 किलोचा दिला। पहिली फवारणी पीस टीम प्लांटो झाईम, दुसरी फवारणी पीस टीम अर्नेस्ट आणि तिसरी फवारणी प्लांटो GA। राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कपाशीच्या आम्ही प्लांटो खत आणि औषधे वापरली आणि त्याच्यामुळं आम्हाला असा अनुभव आला का आमची कपाशी जोमात आली। 70 ते 75 कैऱ्या ह्या कपाशीला निर्माण झालेले। आमचं पीक आता जोमात आलेलं आहे आणि शेजाऱ्यांच्या कपाशाचा आणि आमच्या कपाशाचा फार मोठा परिणाम आम्हाला आढळला। तर आमची कपाशीची उंची आणि लागल्याला त्याला लाग शेजाऱ्याच्या कपाशापेक्षा अधिक आहे आम्हाला हे कळून आलं। शेजाऱ्यांचा 7 ते 8 क्विंटलच्या पुढे होणार नाही, इतरापेक्षा मला कमीत कमी 8 क्विंटल तरी जास्त कापूस होऊ शकतो। मला साधारणतः 3 एकरामध्ये 24 ते 25 क्विंटल कापूस जादा उत्पन्न मिळालं आणि त्याचा जवळजवळ मला 1.5 लाख रुपये फायदा होणार आहे। शेवटपर्यंत मला जवळजवळ ह्या प्लांटो खताचा आणि औषधाचा खर्च 3 एकरासाठी 15,000 रुपये खर्च आलेला आहे आणि अगदी अल्प दरात मला हे मोठा फायदा झालेला आहे। तर मंडळी, श्रीयुत शेषराव जगताप यांना याच 3 एकर क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या हंगामात परिसरातील शेतकऱ्यांच्या तुलनेत 18 क्विंटल कापूस जास्त झाला आणि त्यापासून त्यांना 7,000 रुपये क्विंटल प्रमाणे 1,26,000 रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळं। तर शेतकरी बंधूंनो, प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा।